गावाजवळ रक्ताची दुर्गंधी, निर्दयीपणे कापलेल्या जनावरांचे दृश्य आणि त्यातून चालणारी काळी बाजारपेठ। अगदी असाच थरार 26 ऑगस्ट रोजी उघड झालाय। गुप्त माहितीच्या आधारे केशोरी पोलिसांनी अचानक सापळा रचला आणि जनावरांची निर्दयी कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडले। या धाडीतून तब्बल 15 किलो रक्तरंजित मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। आरोपींची नावे आहेत मेहबूब अजित पठाण वय वर्ष 40 आणि रोशन निमकर वय वर्ष 26 राहणार कणेरी केशोरी। दोघांवरही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार मंगेश काळे यांच्या देखरेखीखाली झालेली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले करीत आहे। या घटनेने परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे। गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं तर ते रक्ताळलेलं दृश्य, धर्मभावना दुखावणारा प्रकार आणि कायद्याला सरळ आव्हान देणारा गुन्हा। लोकांच्या भावना प्रचंड पेटल्या असून संतापाचा उद्रेक होऊ लागलाय। अशा निर्दयींना माफी नाही, समाजात अशांना थारा नाही असा सूर नागरिकांनी लावलाय। पोलिसांची वेळेवरची कारवाई झाली नसती तर हा प्रकार आणखी मोठ्या प्रमाणात वाढला असता, हेही लोक सांगत आहे। एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, गुन्हेगार कितीही चलाक असेल तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया।